तर आज आपण भरलेल्या भेंडीची भाजी बनवणार आहोत, त्यालाच मसाला भेंडी पण म्हणतात। तर सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर भेंडी अशी मधोमध चिरून घ्यायची आहे। तर आपली भेंडी चिरून झालेली आहे। तर आता आपण भरलेल्या भेंडीसाठी मसाला तयार करत आहोत। सर्वप्रथम शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आहे आवश्यकतेनुसार। 4 चमचे आपण इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे आवश्यकतेनुसार लाल तिखट घालत आहोत। त्यानंतर आपण इथे आवश्यकतेनुसार मीठ टाकत आहोत। त्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये कुटलेला लसूण टाकून घेत आहोत। याला चांगल्या प्रकारे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता या कट केलेल्या भेंडीमध्ये हा आपण तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। आता आपल्या भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे। कढईमध्ये तेल टाकून फोडणी टाकायची आहे। जिरे व मोहरी टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे व छान अशी फोडणी द्यायची आहे। लसूण लाल होईपर्यंत फोडणी द्यायची आहे। आता लसूण लाल झालेला आहे व त्यामध्ये आपण ही भरलेली भेंडी सोडून देऊ। उरलेला जो मसाला आहे असा वरून टाकून द्यायचा आहे। या भेंडीला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर शेवटी आपण याला वाफेवर ताट झाकून ठेवून देऊ 5 मिनिटांसाठी। आता आपली छान अशी सरभरीत महाराष्ट्रीयन भेंडीची भाजी तयार आहे।